पण मला एकच आनंद आहे, मी आज ज्या ज्या ठिकाणी जातोय राज्यभरामध्ये माझ्या लाडक्या बहिणी आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित असतात, वाट पाहत असतात, सभेमध्ये असतात, रस्त्याच्या दुतर्फा असतात, गावागावामध्ये चित्र मला पाहायला मिळतंय। भर उन्हामध्ये रात्री उशिरा 10-11 वाजले तरी सुद्धा माझ्या लाडक्या बहिणी वाट बघत असतात। ही माझी ओळख जी निर्माण झाली आहे, या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, ही माझ्या सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख आहे, सगळ्या पदांपेक्षा। आणि म्हणून आम्ही जे करतोय, जे केलं आहे, या ठिकाणी हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे। जे करायचंय ते करणारच आपण आहोत। या मला वाटतं रत्नागिरीचा हिशोब जर केला, रत्नागिरी जिल्ह्याचा, तर सगळ्यात जास्ती पैसे रत्नागिरी जिल्ह्याला मी दिले असतील। रत्नागिरी जिल्ह्याला विकासाला कधी मी कात्री लावली नाही। मी या हाताचं दिलेलं या हाताला कळू दिलं नाही, हा माझा स्वभाव नाही। आणि म्हणून जे जे माझ्याकडे आले काम घेऊन, कुठल्या पक्षाचा आहे, कोण आहे, काय मी पाहिलं नाही, विकास आहे, प्रकल्प आहे, कर सही, हे केलं। आणि म्हणूनच या राज्यामध्ये 3.5 वर्षामध्ये आज आपण 2.5 वर्ष माझे आणि देवेंद्रताई वर्षभर काम करतायत। एक टीम बनून आम्ही काम करतो, एक टीम म्हणून एक विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललोय। आमचं एकच आहे भूमिका, डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट अँड डेव्हलपमेंट। आम्हाला काय मिळालं, लोकांना काय मिळालं ते बघा। आम्हाला काय मिळालं पेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं पहा। आणि म्हणून हा महाराष्ट्र पुढे वेगाने पुढे चाललाय, देश वेगाने पुढे जातोय, भारत वेगाने पुढे जातोय, आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतोय। आणि महाराष्ट्राचं देखील त्यामध्ये योगदान मोठं असलं पाहिजे। आणि म्हणून आमचा हा प्रयत्न आहे। 30 लाख कोटी रुपये MOU साईन झाले। एवढ्या मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक काय येते, त्यांचा विश्वास महाराष्ट्रावर आहे। इथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इथे कनेक्टिव्हिटी आहे, इथे स्किल मॅनपॉवर आहे, इथे सिंगल विंडो क्लिअरन्स आहे, इथे सगळ्या गोष्टी आपण देतोय। आणि म्हणून या रत्नागिरीमध्ये उद्योग मंत्री आहेत इथंच, बिलकुल कुठेही काही कमी पडणार नाही। आणि विकास निधीसाठी ही ग्रामीण भागातली निवडणूक आहे, ही जिल्हा परिषद पंचायत समित्या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी आहे। या ठिकाणी पाणंद रस्ते असतील, या ठिकाणी अनेक ग्राम विकास भागा ग्राम विकासच्या माध्यमातून योजना असतील, आपल्या मनरेगातल्या योजना असतील, ग्रामीण भागातल्या विहिरी असतील, पाणंद रस्ते असतील, गोटा असेल, अनेक आपला जे आता तर भरत गोगावले आहेत, यापूर्वी आपले भमरे मामा होते, खूप मोठ्या प्रमाणावर कामं झाली। आणि म्हणून रस्त्यांची कामं झाली, ग्राम विकास ग्राम सडक योजना झाली, पंतप्रधान सडक योजना झाली, आवास योजना झाल्या, खूप मोठ्या कामा। किती वाचाय, किती सांगू मी आपल्याला एवढंच सांगतो की महायुती सरकार जे फक्त आणि फक्त या जनतेच्या कल्याणासाठी काम करते। या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे म्हणून आम्ही काम करतोय। मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु या तमाम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी जन्म माझा झालेला आहे। आणि म्हणून आम्ही सगळं काम करतोय, पुढे चाललंय, राज्य पुढे चाललंय। आणि म्हणजे या रत्नागिरी जिल्ह्यावर पुन्हा एकदा महायुतीचा भगवा झेंडा डौलाने फडकवण्यासाठी विनंती मी आपल्याला करायला आलोय। जे आपले युतीचे उमेदवार आहेत, ते निशाणे आपले 2 आहेत, धनुष्यबाण आणि कमळ आहे ना। धनुष्यबाण आणि कमळ हे 2 निशाणे आपल्या युतीचे आहेत। आणि म्हणून जिथं धनुष्यबाण तिथं धनुष्यबाणासमोरचं बटन दाबा, जिथं कमळ आहे तिथं कमळाचं बटन दाबा, युतीच्या उमेदवारांना विजय करा, आपल्या हक्काची माणसं निवडून द्या। तुम्ही त्यांचं कान धरून काम करून घेऊ शकता, हक्काची माणसं निवडून आले, तुमच्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून महायुतीला मत म्हणजे विकासाला मत, धनुष्यबाण आणि कमळाला मत म्हणजे कामाला मत, जी कामं केलेली आहे पालकमंत्र्यांनी, आमदारांनी, या सगळ्या लोकांनी, लोकप्रतिनिधींनी जी कामं केली, या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे। आणि म्हणून पुन्हा मी मुद्दाम या ठिकाणी आपल्याला विनंती करावी, या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणुकांना देखील महत्त्व देणारे आपण महायुतीचे लोक आहोत। आणि म्हणून येत्या 7 तारखेला आपण युतीच्या सर्व
कार्यकर्त्यांना, उमेदवारांना, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांना सगळ्यांना भरघोस मताने विजय करा आणि या रत्नागिरी जिल्हा परिषदेवर युतीचा भगवा झेंडा डौलाने फडकवा ही विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी आपल्या जागेवरती आहे तसंच थांबायचं. साहेब आपण जरा उमेदवारांबरोबर समज पुढे आलात तर बरं होईल. मागे उमेदवार तुम्ही उभे राहा.